तर गडचिरोलीमध्ये जी गावं आहेत, हेद्री आहे, बांदे आहे, परसलगोंडी आहे आणि राऊंड परसलगोंडी आहे, तिथे ताडोबा इंद्रावती टायगर कॉरिडॉरमध्ये हे मायनिंगचं प्रोजेक्ट लॉईड्स कंपनीला दिलं जात आहे. हे कुठच्या कंपनीला दिलं जातं आहे, देणं घेणं नाही, त्यांचा तो अधिकार आहे कुठेही घेण्याचा. पण ज्या प्रकारे दिलं जात आहे आणि जिथे दिलं जात आहे त्याला स्थानिक जनतेचं, पर्यावरणवाद्यांचं, जे कोणी लॉजिकल विचार करतात ह्यांचा आणि आमचा सर्वांचा विरोध आहे. ह्याचं कारण एकच आहे, कारण हे जे पूर्ण माईन दिली जात आहे ती बरोबर प्रोटेक्टेड टायगर कॉरिडॉरमध्ये दिली जात आहे. पण गंमत अशी आहे की एका बाजूला केंद्र सरकार, एका बाजूला केंद्रीय जे खातं आहे ते सांगतं की हे टायगर कॉरिडॉर आहे. जे नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी आहे त्यांचं म्हणणं पण हेच आहे की 32 टायगर कॉरिडॉर्स आपल्या देशातले आणि बाकी सगळीकडे जिथून जिथून टायगर मूव्हमेंट असते किंवा वाईल्ड लाईफ मूव्हमेंट असते त्याला डीम्ड टायगर कॉरिडॉर हे आपण असंच समजतो. पण आता तुम्ही बघा, गंमत अशी झाली आहे, हे डीम्ड टायगर कॉरिडॉर किंवा टायगर कॉरिडॉरची जी अट आहे ती डायल्यूट करण्यासाठी मागच्या वर्षी म्हणजे 17 एप्रिल 2025 रोजी स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ जो आहे आपल्याकडचा राज्यातला, त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात आणि बाकीचे जे मेंबर्स आहेत, मग त्याच्यात काही टेक्निकल मेंबर्स असतात, काही NGO असतात, काही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक असतात. त्यांनी 17 एप्रिलच्या दिवशी निर्णय घेतला की आपल्या राज्यातले सगळे टायगर कॉरिडॉर्स किंवा हे डीम टायगर कॉरिडॉर्स डायल्यूट करून टाका. इथे तुम्ही लायसन्स देऊ शकता, परवाने देऊ शकता. कशासाठी? तर खणींसाठी, मायनिंगसाठी लायसन्स देऊ शकता. ह्याच निर्णयाच्या विरुद्ध मागच्या जूनमध्ये म्हणजे 2025च्या जूनमध्ये एक PIL झाली कोर्टात. त्या PILची अखेरची सुनावणी फेब्रुवारी 2026 12 फेब्रुवारी 2026मध्ये झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत रिझर्व्ह फॉर ऑर्डर आहे. म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 5 महिने रिझर्व्ह फॉर ऑर्डर आहे. असो, रिझर्व्ह फॉर ऑर्डर असल्यानंतर देखील आपण पाहिलं असेल एखादा विषय जेव्हा रिझर्व्ह फॉर ऑर्डर असतो त्याचा अर्थ हाच असतो की हे सबज्युडिस असतो. सबज्युडिस असताना देखील ह्या 28 तारखेला म्हणजे 28 एप्रिल 2026ला PCCF श्रीनिवास रेड्डी नावाचे आहेत, प्रिन्सिपल कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, त्यांनी पत्र दिलेलं आहे किंवा कारण त्यांना अर्थात विचारलं गेलं की ही जमीन आपण मायनिंगसाठी देऊ शकतो का. हे त्यांचं पत्र आहे 28/4/2026. ह्याच PCCFच्या पत्रामध्ये जे त्यांनी ॲडिशनल सेक्रेटरी फॉरेस्टनं दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की आफ्टर एक्झामिनिंग द प्रोव्हिजन्स वगैरे जी काही तांत्रिक भाषा असते ती सगळं करून त्यांनी सांगितलेलं आहे की हा डीम टायगर कॉरिडॉरमध्ये येत आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला नॅशनल टायगर अथॉरिटी आणि नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफकडे जायला लागेल. हे ह्या 28 तारखेच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. 28 एप्रिल. आता हे झालं तरी सरकारला घाई लागली होती. बरं, हे पण सरकारला माहिती आहे की जर हा सगळा जो प्रकल्प आहे किंवा हे जे सगळा हा जो प्रस्ताव आहे तो केंद्राकडे गेला, कदाचित उशीर येऊ शकतो, कदाचित नाकारला जाऊ शकतो, कारण हा ताडोबा आणि इंद्रावती जे 2 टायगर रिझर्व्ह आहेत त्याच्या कॉरिडॉरमध्ये. बरं, ताडोबा म्हणजे आपण जगाला सांगतो की जर तुम्हाला हमखास वाघ बघायचं असेल तर ताडोब्यामध्ये या. महाराष्ट्रातलं आमचं पर्यटन बघा, आमचं पर्यावरण बघा, आमचे वाघ बघा. कुठे जायला सांगतो आपण? ताडोब्यामध्ये. हेच बरोबर 13/5/2026चं पत्र आहे ह्याच PCCFचं, ज्यांनी आता लिहिलेलं आहे चीफ कॉन्झर्वेटर फॉरेस्ट यांना गडचिरोली सर्कलच्या, की हे सगळं ठीक आहे, मी आधी पत्र लिहिलं होतं, पण एखादा रिपोर्ट असा येतो, इट हॅज ऑल्सो बीन रिपोर्टेड दॅट द प्रोजेक्ट एरिया डज नॉट फॉल विदिन टायगर कॉरिडॉर्स डिएलिनेटेड इन NTCS टायगर पॉप्युलेशन रिपोर्ट. म्हणजे काय? तर म्हणजे जो एप्रिलमधलं पत्र आहे त्यालाच विरोधाभास म्हणजे हे पत्र येतं आणि ह्या पत्रामध्ये सांगितलं जातं की कुठचं तरी ह्यांनी रिपोर्ट पाहिलेला आहे ह्याच PCCFनी की आता ते टायगर कॉरिडॉर नाही आहे. एका बाजूला आम्ही पाहतो अधिवेशनात देखील अनेक आमदार सांगत असतात की बिबटे येत आहेत आता लोकांच्या वस्तीमध्ये, वाघ येतात लोकांच्या वस्तीमध्ये, पण दुसऱ्या बाजूला हेच श्रीनिवास रेड्डी सांगतात, हा पूर्ण पॅरेग्राफ, हे 2 पॅरेग्राफ्स महत्त्वाचे त्याच्यात, सगळं काही वाचून दाखवणार नाही, पण ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका महिन्यात त्यांचं हृदय परिवर्तन होतं आणि ते सांगतात की आता एक रिपोर्ट त्यांनी पाहिला आहे की तिथे आता टायगर जातच नाही, टायगर कॉरिडॉर नाही आहे आणि हे तुम्ही जागा हँडओव्हर करू शकता जी कंपनीनी मायनिंगचे परवाने मागितलेत त्यांना. आणि मग सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच महिन्याच्या 21 तारखेला त्यांनी एक पत्र दिलेलं आहे की आधीचं जे पत्र आहे म्हणजे 28 एप्रिलचं जे पत्र, ज्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की हा टायगर कॉरिडॉर आहे, एक्झामिन करायला लागेल, केंद्र सरकारकडे पाठवायला लागेल, त्याच्यात त्यांनी पत्र मस्त देऊन टाकलेलं आहे 21 मे 2026चं.
withdrawal of letter regarding legal clarification on identification of tiger corridors under Wildlife Protection Act 1972. आता तुम्ही ह्याचं गांभीर्य समजा. एक खाण किंवा एखादी माईन घेण्यासाठी एक कंपनी परवानगी मागते. ती परवानगी ऑफकोर्स जसं की प्रोसेस आहे ती स्टेट बोर्ड ऑफ वाईल्डलाईफकडे जाते. स्टेट बोर्ड ऑफ वाईल्डलाईफ मागच्या वर्षीच्या एप्रिलमध्ये सांगतं की नाही, आता सगळे जे काही टायगर कॉरिडॉर्स आहेत ते आपण रेकग्नाईज करायचेच नाहीत, ओळखायचेच नाहीत, ते रद्द झालेले आहेत. आपण आपल्या प्रथेप्रमाणे जायचं किंवा आपली नवीन एक प्रथा आपण इथे सुरू करूया आणि तुम्ही कोणालाही जमीन देऊ शकता. जेव्हा PCCFनं विचारलं जातं, ज्यांची जबाबदारी आहे सगळे जी जंगलं आहेत किंवा झाडं वनं हे सगळं वाचवण्याची, ते सांगतात नाही, तुम्हाला केंद्राकडे जायलाच लागेल, कारण ती प्रथा आहे. नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्डलाईफ असेल, नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी असेल, आणि हे सगळं करून कोणाचं नेमकं प्रेशर आलं, हे जे श्रीनिवास रेड्डी आहेत PCCF यांच्यावर, की ह्यांना पत्र असं द्यावं लागलं की मी जे काही म्हणत आहे ते सगळं काही आता विड्रॉ करत आहे, कन्सिडर द लेटर विड्रॉन. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता शहरांमध्ये जर पाहिलं तर नागपूरमध्ये अजनीवन कापायच्या मागेत, पुण्यात वेताळ टेकडी कापायच्या मागेत, ठाण्यामध्ये येऊरच्या जंगलाच्या मागे लागलेत, मुंबईमध्ये कांदळवनाच्या मागे लागलेले आहेत. आता शहरातली जंगलं तर सोडाच, जंगलातली किंवा जे प्रोटेक्टेड एरियाज आहेत, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट सारखा गंभीर कायदा देखील मोडून हे सरकार कोणाचं बनत आहे, जनतेचं नाहीच. इकडे मी अजून एक ऐकलं की जे आदिवासी बांधव राहतात इथे, त्यांचं देखील हिअरिंग थातूर मातूर काहीतरी घेतलं आणि ते 150 किलोमीटर लांब घेतलं. मग नेमकं हे सरकार कोणाचं आहे? जसं मी सांगितलं होतं मागच्या आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की मुंबईत देखील 3 मोकळी मैदानं हे बिल्डरांच्या किंवा उद्योगपत्यांच्या घशात घालत आहेत. आता जंगलं देखील उद्योगपत्यांच्या घशात घालायला लागलेत. म्हणजे हे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सूटबूटचं सरकार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. आमची ठाम मागणी राहील ह्याच्यावर. मी पत्र तर लिहिलंच आहे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजींना पत्र लिहिलेलं आहे मी. पहिली गोष्ट म्हणजे हे जे कोण श्रीनिवास रेड्डी आहेत PCCF ह्यांचं सस्पेन्शन आत्ताच्या आत्ता व्हावं, कारण ते त्यांच्या ड्युटीच्या पलीकडे जाऊन कुठच्या तरी घोटाळ्यात अडकत आहेत असं दिसत आहे. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, त्यांच्यावर चौकशी व्हावी. दुसरी गोष्ट म्हणजे स्टेट बोर्ड ऑफ वाईल्डलाईफ ज्याची ड्युटी आहे की दिलेल्या अखत्यारीतच काम करावं, त्याच्या पलीकडे जाऊन काम केल्यासाठी त्यांना देखील त्यांनी सस्पेंड किंवा डायल्यूट करून टाकावं, डिझॉल्व्ह करून टाकावं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या मायनिंगचा जो परवाना आहे तो रद्द करावा आणि टायगर कॉरिडॉर जो आहे तो रिइन्स्टेट करावा.